हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण करणार आहोत 2 प्रकारच्या चाट चटणी. तर कुठलाही चाट असतो तो त्या चटणीमुळे खरं तर खूप डिलिशियस असा लागतो. सो आपण आज करणार आहोत हिरवी चटणी. तर त्यासाठी मी इथे अद्रक, हिरवी मिरची, फुटाण्याची डाळ, कोथिंबीर आणि पुदिना मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. तर आपण आज हिरवी चटणी त्याचबरोबर चिंच गुळाची चटणी पण करणार आहोत. तर हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. तुम्ही जिरंही घालू शकता. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि चाट मसाला. आता मी छान वाटून घेतलेलं आहे. खूप सुंदर अशी चटणी अगदी 5 मिनिटात तयार होते आणि चवीलाही खूप भन्नाट अशी लागते. तर आता आपण करणार आहोत चिंच गुळाची चटणी किंवा लाल चटणी. तर त्यासाठी आपल्याला चिंच जी असते ती स्वच्छ धुवून तिच्या काड्या आणि जी चिंचोके असतात ते साईडला काढून छान स्वच्छ करून धुवून भिजत घालायची आहे अर्धा तास. आणि त्यानंतर भिजल्यानंतर ती आपल्याला गरम पाण्यात उकळायची आहे आणि असा तिचा पल्प तयार करायचा आहे. आता हा पल्प आपण मिक्सर जारला बारीक करून घ्यायचा आहे. तर आता हा पल्प मी मिक्सर जारला छान असा वाटून घेतला आहे आणि हा तयार झाला आहे. आता हा आपल्याला स्ट्रेनरच्या सहाय्याने याची चटणी करून घ्यायची आहे. म्हणजेच की जे काही वरचा चोथा असतो तो वेगळा आणि ही चटणी वेगळी. तर अशी ही चटणी आपली तयार आहे. आणि आता आपण ही गरम करूयात. त्याच्यामध्ये छान उकळी येऊ देऊयात. त्याचबरोबर त्याच्यात घालायचं आहे गूळ आणि मिक्स करायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला गूळ घालायचा आहे आणि हे सगळं नीट मिक्स करायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरेपूड. तुम्ही मिरेपूडसुद्धा घालू शकता. त्यानंतर त्याच्यात आपण घालणार आहोत लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आणि हिला छान अशी उकळी येऊ द्यायची. चटणी शिजू द्यायची आहे छान अशी मसाल्यांसोबत. आता आपली ही चटणी रेडी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.